बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक सोपान खुडे लिखित कथा मर्द. एस टी वडगाव स्टँडवर थांबली तेव्हा रात्रीचं 8 वाजलं होतं. मथुराबाई लगबगीनं खाली उतरल्या आणि कावऱ्या बावऱ्या नजरेनं कोणी ओळखीचं दिसतंय काय ते बघू लागल्या. पण एवढ्या रात्रीचं तिथं कोण असणार? त्यांच्यापुढं प्रश्न पडला, आता साखरवाडला जायचं कसं? मुक्कामाची गाडी कधीच निघून गेली होती. दुसरं कुठलंही वाहन मिळण्याची शक्यता नव्हती. वडगावात मुक्कामाला राहावं तर कोणी ओळखीचं नव्हतं. साखरवाडीपर्यंत एकट्या बाई माणसानं अंधाऱ्या रात्री चालत जायचं म्हणजे हातानं अंगावर संकट ओढून घेतल्यासारखंच. त्यांचा जीव भीतीनं खालीवर झाला. काय करावं तेच त्यांना सुचेना. खरं तर त्यांना एवढी रात्र झाली नसती, पण मध्येच एसटीचं चाक पंक्चर झालं. त्यातच बराच वेळ गेला. नाहीतर त्यांना मुक्कामाची एसटी मिळाली असती आणि त्या सुखरूप घरी पोचल्या असत्या. एस टीची सोय आहे म्हणून माहेराहून कुणाला बरोबर आणलं नव्हतं आणि पुढं नवऱ्यालाही निरोप धाडला नव्हता. तिला तर गुरुवारी येईल म्हणून सांगितलं होतं. आता मथुराबाईंना पश्चाताप होऊ लागला होता. आपण उगीच एक दिवस अगोदर आलो असं त्यांना वाटायला लागलं होतं. विचार करीत त्या कितीतरी वेळ स्टँडवर उभ्या होत्या. एवढ्यात साखरवाडीच्या रस्त्यानं कोणीतरी चाललेलं त्यांना दिसलं. तशा त्या गडबडनं पुढं झाल्या आणि विचारलं, साखरवाडीला निघालाय सा? होय, यायचंय. अंधारातनं आवाज आला. आवाज ओळखीचा वाटला. खात्री करण्यासाठी म्हणून मथुराबाईनं विचारलं, कोण? दिना आहे काय? होय जे. मथुराबाईच्या जीवात जीव आला. बरं झालं बाबा तू भेटला असते, नाहीतर माझी लई परवड झाली असती. चल. चालता चालता मथुराबाईनं विचारलं, कुठं गेला होतास रे इकडं? टाकव्याला. का? बायको बघायला. पहिली बायको कशानं रे मेली? हा प्रश्न त्याला विचारावा असं मथुराबाईच्या मनात आलं होतं. पण कशाला उगीच त्याच्या दुःखावरची खपली काढायची, म्हणून त्याने त्याला तसं काही विचारलं नाही. बराच वेळ दोघं मुक्यानं चालत राहिली. बोलण्यानं लवकर वाट उरागती म्हणून पुन्हा मथुराबाईनंच बोलणं सुरू केलं. दिना मात्र काहीच बोलत नव्हता. नुसता हू हू करीत ऐकत होता. तेवढ्यात पाठीमागनं कुणाची तरी मोटरसायकल आली आणि त्या दोघांच्या पुढं आडवी उभी राहिली. दोघंही जाग्यावरच थांबले. मोटरसायकलवरनं दोघं जण उतरलं आणि मथुराबाईला ओढू लागलं. दिना मध्ये पडताच त्याने त्याला मारायला सुरुवात केली. दिना सहजासहजी मागं हटणारा नव्हता. तो चिवटपणे त्यांच्याशी झुंजू लागला. दिनापुढं त्यांचा टिकाव लागला नाही. नाईलाजाने त्यांनी माघार घेतली आणि ते दोघेही परत निघून गेले. मथुराबाई खूपच घाबरल्या होत्या. थरथरत त्या एका बाजूला उभ्या होत्या. आपल्या आबरूसाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणाऱ्या दिनाचं कसं आभार मानावं हेच त्यांना कळेना. गहिवरल्या आवाजात त्या म्हणाल्या, दिना, तुझा उपकार कसं म्या फेडू? अरे 7 जन्म फिटणार नाहीत एवढं उपकार तू माझ्यावर करून ठेवलंस. अच्छा अच्छा अक्कासाहेब, असं काय बोलू नका. अरे तू होतास म्हणून माझी आबरू वाचली, नाहीतर त्या मुर्द्याने माझी फजितीच केली असती. तुला लागलं नाही ना कुठं? नाही. चला आपण ह्या रस्त्यानं जाण्यापरीस पांदी पांदीनं जाऊ. तुम्ही घाबरू नका, मी आहे नव तुमच्या संग. चला चला ह्याच रस्त्यानं. चालता चालता मथुराबाई मनातल्या मनात देवाचा आभार मानित होत्या आणि दिनाच्या धाडसाचं कौतुक करीत होत्या. पाठच्या भावापेक्षाही तो त्यांना मोठा वाटत होता. दोघेही झपाट्याने चालले होते. पायाखालची वाट अजून संपत नव्हती. अंधार वाढत चालला होता तशी रातकिड्यांची किरकिरही वाढत चालली होती. कधी एकदा गाव येतंय असं मथुराबाईंना झालं होतं.
त्यांचं मन पावलांच्याही पुढं धावत होतं. घाई गडबडनं चालत चालत त्यांनी गाव जवळ केलं. गावात सगळीकडे सामसूम होते. कुणीही जागे नव्हतं. मथुराबाईच्या घराजवळ येताच दिना म्हणाला, बरं येतो म्या, जावा आता तुम्ही. तोंडावरचा घाम पदरानं पुशीत मथुराबाई म्हणाल्या, लई उपकार झालं बाबा तुझं. तू होतास म्हणून आजची येळ टळली, नाही तर माझं काय खरं नव्हतं. काय अक्का साहेब, पुन्हा उपकाराची भाषा काढून का मला लाजवताय? अरे बाबा, बाईच्या आबरूला धक्का लागल्यावर तिच्या जगण्याला काय अर्थ उरतो या? जगल्या परीस तिला मरांजवळचं वाटतंय. खरं आहे तुमचं म्हणणं. बरं येऊ का म्या? वय ये. आणि हे बघ, कधी येळ प्रसंग आला तर हक्कानं घरी ये. म्या तुझी सक्की बहन हाय असं समजून काय पाहिजे ते मागायचं. वय जी, निघतो आता. हां, नीट जपून जा. वय. म्हणून दिना घराकडचा रस्ता चालू लागला. मथुराबाईंनी दारावर थाप मारताच भाऊसाहेब दचकून उठले. झोपमोड झाल्यामुळे त्यांना राग आला होता. ते आतूनच गरजले, कोण आहे रे? मी हाय मथुरा, दार उघडा. मथुराबाईचा आवाज ऐकताच भाऊसाहेब पटकन उठले. झटकन दार उघडलं. त्या आत येण्याच्या अगोदरच त्यांनी विचारलं, एवढ्या रात्री तू कशी काय आलीस? मला आत तरी येऊ द्या, मग सांगते सारं. ये. एकटीच आलीस? सोबतीला कुणी नव्हतं? होतं की. कोण होतं? दिना जाधव. मथुराबाईच्या फाटलेल्या साडीकडे लक्ष जाताच भाऊसाहेबांनी जराशा रागानंच विचारलं, काय ग, साडी कशानं फाटली? दिन्यानं काय आगळीक तर केली नाही ना? काय बोलतायसा तुम्ही? उगाच त्याच्यावर आळ घेऊ नका. त्यो होता म्हणून तर माझी आबरू वाचली. म्हणजे? भाऊसाहेबांनी आतुरतेने विचारलं. आणि मग नेमकं काय घडलं याची सारी हकीकत मथुराबाईंनी भाऊसाहेबांना सांगितली. ते ऐकून भाऊसाहेब सुन्न झाले. त्यांच्या डोळ्यापुढे गेल्या वर्षाचा प्रसंग दिसू लागला. अशीच एकदा रविवारच्या दिवशी तुलसा, दिनाची बायको, वडगावला बाजारला गेली होती. बाजार करायला पैसे नव्हतं म्हणून ज्वारी विकायला नेली होती. ज्वारी विकल्यावर ती बाजार करणार होती. ज्वारी विकता विकताच तिला उशीर झाला. दिवस मावळ तिकडे झुकला होता. तेव्हा तिनं बाजार करायला सुरुवात केली होती. हे घे ते घे करता करता तिथंच अंधार पडला. सोबतीला कुणीच उरलं नव्हतं. बाजार करायला आलेली माणसं कवाच घरी पोचली होती. स्टँडवर येऊन तिनं चौकशी केली तर मुक्कामाची गाडी बी निघून गेली होती. गावाकडची वाट अंधारात बुडून गेली होती. तुळसाला स्वतःचाच राग आला. स्वतःवरच चरपडत मागं मोहरं बघत ती साखरवाडीचा रस्ता चालू लागली. अंधारातनं चालताना तिचा ऊर धडधडू लागला. पुढं जाण्याचं धाडस काही केलं तिला होईना. ती पुन्हा माघारी फिरली आणि वडगावच्या स्टँडवर भयभीत होऊन उभी राहिली. तेवढ्यात बारामतीकडनं मोटरसायकलवरून भाऊसाहेब आणि पिराजे आले. तुळसाला बघून त्यांनी गाडी उभी केली आणि विचारलं, का ग, उभी का राहिली आज? घरी यायचं नाही काय? यायचंय की. मग? जोडीला कुणी नाही माझ्या, मी एकटीच आहे. तिची अडचण लक्षात येताच पाठीमागं बसल्या पिराजीला भाऊसाहेब म्हणाले, पिऱ्या उतर खाली. तू चालत ये, नाहीतर भाडोत्री सायकल घेऊन ये. मी या तुळसाला घेऊन जातो. कसं नुसतं तोंड करून पिराजी खाली उतरला आणि तुळसाला म्हणाला, बसा तुळसाबाई गाडीवर. नक्की नक्की, तुम्हीच जावा आणि घरी गेल्यावर त्यांना पाठवून द्या मला न्यायला. अगं बस, भाऊसाहेब तुला खात्यात काय गिळत्यात? इथं कुठं थांबतीस एकटीच परक्याच्या गावात? बस. तुळसा अंग चोरून गाडीवर बसली. मनातल्या मनात तिला बरं वाटलं. आता घरी सुखरूप पोचू या विचारानं ती सुखावली. पिर्या लवकर ये रे, असं म्हणून भाऊसाहेबानं गाडी स्टार्ट केली. गाडी भन्नाट वेगानं साखरवाडीकडे निघाली होती. तुळसाच्या पोटात कसं तरीच गार गार होत होतं.
मोटरसायकलवर बसण्याची तिची ही पहिलीच वेळ. मध्येच भाऊसाहेबांनी काचकन ब्रेक दाबला. तशी तुळसा त्यांच्या अंगावर जोरानं रेलली. तिच्या छातीचा पाठीला स्पर्श होताच भाऊसाहेबांना खूप बरं वाटलं. तुळसा मात्र लाजली. मागं सरून नीट सावरून बसली. मधून मुद्दामच ब्रेक दाबून भाऊसाहेब तिच्या स्पर्शाचे सुख अनुभवत होते. त्यांच्या मनात वेगळ्याच विचाराने पेट घेतला होता. ही घडी घालवू नये असं त्यांना वाटायला लागलं होतं. त्यांच्या शरीरात गरम रक्त सळसळू लागलं होतं. आता ओढाळ मनाला आवरून धरणं त्यांना शक्य नव्हतं. निम्म्या रस्त्यात येताच त्यांनी गाडी थांबवली. तुळसाला खाली उतरायला सांगितलं. रस्त्याच्या एका बाजूला गाडी लावली. गाडी अचानक का थांबवली तुळसाला काही कळेना, पण उत्तरासाठी तिला फार वेळ थांबावं लागलं नाही. तिच्या हाताला धरून भाऊसाहेबांना तिला जवळ ओढलं. तसे तिचा हात झिडकारून तुळसा बाजूला झाली आणि म्हणाली, भाऊसाहेब, नाही त्यागळी करू नका. म्या काय बाजिंदी बाय नव्हं. पण तिचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत भाऊसाहेब नव्हते. त्याने तिला पुन्हा जवळ ओढण्याचा प्रयत्न केला. अब्रू वाचवण्यासाठी तुळसानं जीवाच्या आकांतानं किंकाळी फोडली. तिच्या आवाजानं अंधार थरथरला, पण मत्तीला कुणीच धावलं नाही. कोण येणार होतं त्या आडरानात तिच्या मत्तीला? दोघांची रस्त्यावर झटपट सुरू झाली होती. सारी शक्ती एकवटून तुळसा प्रतिकार करीत होती आणि भाऊसाहेब आपली मिठी तिच्या शरीराभोवती अधिक घट्ट करीत होते. कशी तरी तिनं त्यांच्या मगर मिठीतून सुटका करून घेतली आणि विहिरीच्या दिशेनं धाव घेतली. मागचा पुढचा कसलाही विचार न करता तिनं स्वतःला विहिरीत झोकून दिलं. त्या विहिरीनंही तिला मोठ्या मायेनं पोटात घेतलं. हातातली शिकार निसटल्यामुळं भाऊसाहेब खूपच नाराज झाले. रागानं गाडीला किक मारली. गाडी स्टार्ट केली. तोपर्यंत सायकलवर धापा टाकीत पिराजी तिथं येऊन ठेपला. त्यानं आश्चर्यानं भाऊसाहेबांना विचारलं, मालक, तुम्ही अजून इथंच? मागच्या सीटवर त्याला तुळसा दिसली नाही. आणि तुळसा कुठं आहे? तुला काय करायचं रे नसत्या चौकशा करून? चल मुकाड्यानं घरी. पिराजी काय समजायचं ते समजला. काही न बोलता त्यानं साखरवाडीचा रस्ता धरला. हा सारा प्रसंग काल घडल्यागत भाऊसाहेबांना आठवला आणि त्यांना मेल्याहून मेल्यासारखं झालं. सकाळी सकाळी भाऊसाहेब दिनाच्या घरी आले आणि अपराध्यागत खाली मान घालून म्हणाले, दिना, मला माफ कर मला. तुला मी ओळखलं नाही, पण तू मोठ्या मनाचा माणूस आहेस. देव माणूस आहेस तू. मी मात्र फार चुकलोय. तुला माहीत नसल दिना, तुझ्या बायकोनं हिरीत उडी मारली नव्हती तर तिला मारावी लागली होती. ठाऊक आहे मला. भाऊसाहेबांच्या नजरेला नजर भिडवत दिना बोलला, त्याच वेळी पिराजीनं सांगितलं होतं मला, तरी तू माझ्या बायकोची अब्रू वाचवलीस. स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करणं हे मर्दाचं काम आहे आणि ते मी केलं. खरंच मर्द आहेस तू. असं पुटपुटत भाऊसाहेब परत फिरले. त्यांनी केलेल्या कृत्याची त्यांना आता लाज वाटू लागली होती. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.